नमस्कार, मी क्षिप्रा आष्टेवाले. आज मी आले आहे पुण्याला माउंटन फिट या स्टुडिओमध्ये. हा स्टुडिओ आहे आपल्या विद्यार्थ्याचा म्हणजेच अद्वैत गोखले याचा आणि हा स्टुडिओ पुण्याला शनिवार पेठेत आहे. चला तर मग त्याची मुलाखत आपण आज घेऊया. हाय अद्वैत. हॅलो. कसा आहेस? मी मजेत. मस्त. बरं, आज आम्ही तुझ्या इथे मुद्दाम आलेलो आहोत आणि मला तुझा हा स्टुडिओ कधीपासून बघायचा होता. तुला माहितीच आहे, आपण खूप वेळा बोललो पण होतो या गोष्टीबद्दल. तर आपण नवीन सिरीज सुरू केली आहे. ज्या विद्यार्थ्यांची जिम आहे किंवा स्टुडिओ आहे त्यांना आपल्याला दाखवायचं आहे आपल्या बाकी विद्यार्थ्यांना की तुम्ही हे सगळं कसं सुरू केलं, तुमची जर्नी कशी होती आणि तुमचे पुढचे प्लॅन्स काय वगैरे वगैरे. तर तुला मी काही प्रश्न करीन, त्याची तुम्हाला उत्तरं सांग. अगदी काय हरकत. माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुला असा आहे की तू माउंटन फिट हा जो स्टुडिओ आहे तो चालू करायचा तुझ्या डोक्यात कसं आलं? सो बेसिकली मी एका बिझनेस बॅकग्राऊंडमध्ये होतो. बरीच वर्ष मी बिझनेस माझा करत होतो. फॅमिली बिझनेस होता आणि फिटनेसची आवड मला लहानपणापासून होती. फिटनेस, स्पोर्ट्स, मी बॅडमिंटन खेळतो, फुटबॉल खेळतो, आम्ही आउटडोर ट्रेकिंग करतो. सो या सगळ्या ॲक्टिव्हिटीमधनं मी बेसिकली मला असं लक्षात आलं की मला खूप ह्याच्यात आवड माझी वाढत गेली दिवसेंदिवस. सो आपण ह्याच्यात जरा चांगलं सायंटिफिक नॉलेज मिळवावं आणि मग आपण या फील्डमध्ये प्रयत्न करावा असा. कारण बिझनेस माइंड माझं पूर्वीपासून होतं. सो आपण ह्याच्यात काही जरी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काही करता आलं तर बिझनेस करता करता साईड बाय साईड असं माझ्या पहिलं डोक्यात होतं. म्हणून मी कोर्स केला आणि मग सायंटिफिक नॉलेज एकदा मिळवलं मला कॉन्फिडन्स माझा वाढला की ह्याच्यात करू शकतो. म्हणून मी बिझनेस मॅनेज करता करता आधी ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आणि ट्रेनिंग घेता घेता 1 वर्ष 2 वर्षात मला स्वतःचा सेटअप उभा करायचा कॉन्फिडन्स आला आणि मग मी तशा ऑपॉर्च्युनिटीज फाइंड करत गेलो आणि मला चांगलं, माझं लक चांगलं होतं की मला अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी हा स्टुडिओ ओपन करू शकतो. ग्रेट, खूप छान. मला तुझं स्टुडिओचं नाव खूप आवडतं, माउंटन फिट. हे तुला कसं काय सुचलं? तसं बघायला गेलं तर पुण्यात आपण राहतो. सो पुण्याच्या आसपास खूप डोंगर आहेत. बरोबर. सो जे आम्ही लहानपणापासून सर करतोय. म्हणजे आता शिवाजी महाराजांचं आपलं हे सगळं राज्य असल्यामुळे आपल्याकडे सगळी गड किल्ले खूप आहेत. सो सिंहगड, तोरणा, राजगड, मुंबईच्या साईडचे गड असे सगळे आम्ही लहानपणापासून करतोय. सो ते आम्ही करता करता आम्हाला मग हिमालयाचा पण ओढ लागला. सो आम्ही हिमालयात ट्रेकिंग करायला सुरुवात केली. सो जे मी शाळा 10वी झाल्यापासून मी हिमालयन ट्रेक करतोय गेले 10-15 वर्ष. आणि तिथली सगळी ओव्हरऑल जनजीवन बघून एक तुम्हाला एक कणखर हे पाहिजे, म्हणजे तुमची फिटनेस लेवल ही खूप चांगली पाहिजे. त्या लोकांसारखं आपल्याला जगायचं आहे. आणि तो जो डोंगर आहे, जो इतका ह्यूज डोंगर आहे, त्याच्याकडे पण असं एक प्रोत्साहन मिळतं की आपला पण फिटनेस असा डोंगरासारखा पाहिजे. या डोक्यातनं आम्हाला त्या ट्रेकिंग फील्डमधनं असं लक्षात आलं की मग आपला फिटनेस पण एक माउंटन सारखा पाहिजे. असा चट्टान उभा असतो माउंटन, स्ट्रॉंग रॉक फेस सारखा. म्हणून मग त्या कन्सेप्टमधनंच आम्ही हा माउंटन सारखं फिट राहायला पाहिजे म्हणून आम्ही माउंटन फिट ही कन्सेप्ट आम्ही आणि माउंटन फिटच्या अंडर मग आम्ही आउटडोर ॲक्टिव्हिटीज आणि असं दोन्ही मिक्स करून आपल्याला ते करता येईल अशी आमची कन्सेप्ट होती. बरोबर. मला सांग, तुझं शिक्षण काय झालेलं आहे? माझं बेसिकली मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन झालं इंटरनॅशनल बिझनेसमध्ये MIT मधून. आणि 10वी माझी SPM शाळेतनं झाली, इंग्लिश मीडियममधून. 12वी BMCC मधनं झाली. सो असं म्हणजे बेसिकली तू हायर क्वालिफिकेशन करून मग इंडस्ट्रीमध्ये आलेला आहेस. मला ते जाणून घ्यायचं होतं. इंटरनॅशनल बिझनेसमध्ये व्यवस्थित सगळं पूर्ण केलं ग्रॅज्युएशन. आता सगळ्यात मोठा आणि प्रश्न महत्त्वाचा असा असतो की जसं मी पण ट्रेनर होते आणि माझी इच्छा होती की बाबा स्टुडिओ वगैरे सुरू करूया, पण तशी कधी हिंमत झाली नाही किंवा कुठेतरी भीती असायची की माहिती नाही कसं सुरू करणार वगैरे. म्हणजे मला कोर्स करून खूप वर्ष झाली म्हणा या गोष्टीला. पण जेव्हा तू हे सगळं सुरू केलंस तेव्हा तुला इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा मशीन्स कुठल्या घ्यायला हवेत किंवा मला माझ्या स्टुडिओचा कन्सेप्ट कसा हवा आहे हे तू कसा विचार केलास? सो बेसिकली कसं आलं की मी जेव्हा कोर्स केला तेव्हा ओव्हरऑल माझा फिटनेस म्हणजे मी करतो वगैरे ह्याचा प्रेझेन्स एक लोकांना अंदाज होता. सो मला ते झाल्यानंतर लोकल माझ्याकडे अप्रोच व्हायला लागली की मला शिकवतोस का. पण मी कोर्स व्हायची वाट बघत होतो. जसा कोर्स झाला तसा मी आधी शिकवायला सुरुवात केली. सो आधी मी बेसिक जवळपासच्या स्टुडिओजमध्ये फ्रीलान्सिंग करत होतो. सो फ्रीलान्सिंग करत होतो. पण मग करता करता जेव्हा 1 वर्ष 1.5 वर्ष मी फ्रीलान्सिंग केल्यानंतर मला जेव्हा ऑपॉर्च्युनिटी आली की आता स्टुडिओ करायचा आहे, पण तेव्हा मला पहिला प्रश्न आला की स्टुडिओ एखादा करायचा असेल तर तुम्हाला पैसे पाहिजेत. सगळं कसं मॅनेज होणार, इक्विपमेंट कसं घेणार, सगळं हे कसं करणार. सो मला घरनं तसा आमचा बिझनेस असला तरी पण थोडा अपडाऊन चालू होतं, थोडं हे होतं. सो एवढा घरनं फायनान्शियल तेवढा स्ट्रॉंग सपोर्ट मिळणार नव्हता. पण माझ्या बायकोनी मला खूप चांगला सपोर्ट दिला आणि तिचा जॉब स्टेडी होता. सो ती म्हणली की आपण एक 6 महिने जरा हे करू, सगळे किती लागणार आहे काय लागणार आहे विचार करू आणि आपण तसे पैसे साईडला ठेवायला सुरुवात करू. सो जेवढा बेअर मिनिमम कॉस्टमध्ये आपल्याला स्टुडिओ काढता येईल ही कन्सेप्ट मध्ये मी आधी डोक्यात घेतली की आपल्याला फिटनेस करायला नुसतं करोडोंची इन्व्हेस्टमेंटमध्ये स्टुडिओ होतो
ही कन्सेप्ट पहिली आपण डोक्यातनं आम्ही दूर केली की नाही, आपल्याला फक्त जागा असेल तर एक छोटा सेटअप आपण करू शकतो आणि तिथं लोकांना ट्रेन करू शकतो. त्या हिशोबाने मी वर्ष 1.5 वर्ष जशी PT घेत होतो तेव्हा मी पैसे बाजूला काढायला सुरुवात केली आणि मग एक चंक ऑफ अमाऊंट आणि मग मी इक्विपमेंट थोडं घ्यायला सुरुवात केली. सगळं एकत्र इक्विपमेंट घेतलं नाही, कारण इक्विपमेंट सगळं घ्यायचं तर अगेन एवढी इन्व्हेस्टमेंट नाही शकत. पण जे बेसिक पहिलं पाहिजे की बेसिक तुम्हाला एक बारबेल पाहिजे, बेसिक वेट्स पाहिजे, डम्बेल्स पाहिजेत आणि अजून जे काय बारीक सारीक फंक्शनलचे इक्विपमेंट आहे ते घेऊन मी स्टेप बाय स्टेप दर 2-2 महिन्यांनी एक इक्विपमेंट घ्यायला सुरुवात केली आणि तो स्टुडिओ आता आज आफ्टर 3 इयर्स फुल फ्लेज बिल्ड झाले. तरी पण आपली कधी आपण नाही म्हणत नाही, अजून नवीन गोष्टी येत असतात. सो मग त्या अपग्रेड करत राहायच्या. करेक्ट. सो परफेक्ट. तू जे केलं स्टार्टअप वगैरे त्याला म्हणतो आपण, ते एकदम परफेक्ट आहे की तसंच करायला म्हणजे. आणि मला असं दिसतंय स्टुडिओमध्ये तुझ्या की फॅन्सी इक्विपमेंट्स किंवा असं काही असणं प्रत्येकाला आवश्यक नाहीच आहे, की तू मिनिमम बेअर ह्याच्यामध्ये सुद्धा लोकांना चांगलं फिट ट्रेनिंग करू शकतोस. डेफिनेटली. बरं, तुझा जो ओव्हरऑल खर्च आहे तो जेव्हा तू स्टार्टअप केला तेव्हा तुझा वेगळा असेल आणि आता तुझा खर्च वेगळा असेल. म्हणजे स्टार्टअपला आपल्याला जास्त खर्च असतो पण नंतर तो आपला एक फिक्स अमाऊंट होऊन जाते. ऑफकोर्स रेंट वगैरे वगैरे ते वाढत जातं, पण बाकी सगळ्या गोष्टी जे मेंबर्स वाढले असतील तर मग तू रेव्हेन्यू वरती कसं काम केलं आणि तुला कधी वाटलं की आता मी प्रॉफिट शेअरिंग वर जाऊ शकतोय? साधारण कसं असतं, कुठलाही बिझनेस काढायचा तर पहिली मनात भीती असते की आपल्याला तेवढे क्लायंट्स मिळणार का. बरोबर. सो तो रेशो आपला जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत फिअर असतो. मग आपण अजून इन्व्हेस्टमेंट करायची का, कारण आपण जर का घेतलं खूप इक्विपमेंट आणि आता जवळपास खूप जिम्स कॉम्पिटिशनचे आहेत, सो मग लोक कशी येतील आपल्याकडे आणि नाही आली लोक तर मग मी काय करायचं, हा पहिला प्रश्न युजली येतोच, सगळ्यांच्या मनात यायला पाहिजे. तो माझ्या पण आला. पण मी सोशल मीडियाचा वापर प्रचंड केला, कारण आत्ताचा असं आहे की सोशल मीडियावरनं डिजिटल मार्केटिंगवरनंच तुम्हाला लोक अप्रोच होतात. आणि नॉट जस्ट दॅट, पण स्वतःचा फिटनेसकडे मी जास्ती फोकस केला. म्हणजे माझ्याकडे बघून लोकांना असं वाटायला पाहिजे की अरे येस, इथं यायला हरकत नाही. म्हणजे जे मनातला लोकांचा फिअर आहे तो जायला पाहिजे, की नाही की नुसता काहीतरी हा फॅन्सी मी उगाच काहीतरी लटकतोय आणि हे करतोय तर ते भीती वाटते लोकांना. नाही हे ह्याला जमतं, हा ट्रेनर आहे, आपल्याला पण जमायला पाहिजे. त्यामुळे वी स्टार्टेड विथ सिम्पल वर्कआउट, सारे वर्कआउट्स. आणि मग त्याच्यातनं जसा माझ्याकडे लोक अप्रोच व्हायला लागली आणि माझे क्लायंट्स जसे सुरुवातीला माझ्याकडे 4-5 क्लायंट्स होते, मग ते दर मंथ एकमेकांच्या रेफरन्स, नाही रे हा स्टुडिओ चांगला आहे, हा स्टुडिओ चांगला आहे, असं करत करत दरवर्षी माझे 10-15 दर महिन्याला क्लायंट वाढत गेले. तेव्हा माझा रेव्हेन्यू आला आणि मग तेव्हा माझं लक्षात आलं आणि माझं ब्रेक इव्हनला साधारण मी वर्ष 1.5 वर्षात आलो, जी बेसिक आधी इन्व्हेस्टमेंट होती ती. पण तू म्हणतात की तू 3 वर्षापूर्वी सुरू केलेलंस. हो. तुला जेव्हा वर्ष झालं तेव्हा नेमका लॉकडाऊन लागला असेल ना? हा, आता मी स्टुडिओ चालू केला आणि त्याच्या पुढच्या महिन्यातच लॉकडाऊन झालं. सो बेसिकली असं होतं की मी बेसिक इन्व्हेस्टमेंट माझी पहिली 2 महिने अडकलेली होती. पण जेव्हा स्टुडिओ चालू केला आणि पहिले 1 महिनाभर जी माझ्याकडे लोक आली होती त्यांना मी सांगितलं आपण ऑनलाईन ट्रेनिंग करू. एक्झॅक्टली. ओके, सो हेच वर्कआउट ठीक आहे, बॉडी वेटनी, घरी पाण्याच्या बाटल्या, भादली, अशा सगळ्या साध्या इक्विपमेंटनी आपण बेसिक वर्कआउट्स करू. स्क्वॉट, लंजेस, डेडलिफ्ट वगैरे जे बेसिक बॉडी वेटवरचे जे असतात, ॲब्स बिब्स. सो मी त्यांना निराश नाही केलं, त्यांना मी एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला की ओके मी ट्रेनर आहे, मी नॉलेज घेऊन आलेलो आहे. सो माझं काम असं नाही की मला उद्या एक चौकोन जरी दिला तरी पण मला लोकांना ट्रेन करता यायला पाहिजे. यू हॅव टू बी क्रिएटिव्ह. मी ते म्हणले माझ्या अंगणातून मला ट्रेन कर, तर मला ट्रेन करता यायला पाहिजे, मला बेअर मिनिमम इक्विपमेंटमध्ये ट्रेन करता पाहिजे. प्रिन्सिपल्स विल ऑलवेज रिमेन द सेम. जे आपण शिकलो आहे ते प्रिन्सिपल सेमच राहायला पाहिजे, की तुम्हाला वर्क करायला काय स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, हे काय दॅट विल बी रिमेन ऑलवेज सेम. पण तुम्ही म्हटलं 2 महिने जिम बंदच आहे, आता काय करणार, तर तसं होऊन नाही झालं पाहिजे. लोकांना तुम्हाला मोटिवेट करता यायला पाहिजे. त्या ह्याने मी त्यांना मोटिवेट केलं, त्यांचं ऑनलाईन घेतलं. ऑनलाईनला थोडे सुरुवातीला प्रॉब्लेम आले, नेटवर्क वगैरे वगैरे, पण बेसिक वर्कआउट्स आम्ही केले लोकांना. ज्या मुवमेंटला लॉकडाऊन जसं हे व्हायला लागला की तुम्हाला आता सकाळी एवढा वेळ अलाउड आहे, तेवढा अलाउड, मग आम्ही थोडं करून मग यायला लागलो. तसं टेक्निकली 6 महिन्यानंतरच चालू झाला, पण तोपर्यंत आम्ही स्टुडिओचं ऑनलाईन ब्रँडिंग करत होतो. सो लोकांचा एक इंटरेस्ट, आणि तोपर्यंत फिटनेसचा पण अवेअरनेस यायला सुरुवात झाला होता कोविडमुळे लोकांना. सो ज्या दिवशी स्टुडिओ माझा रिओपन झाला फुल फ्लेज, तेव्हा खूप लोक यायला लागले. आणि मग जसा लोक मला रेव्हेन्यू वाढला तसं मग मी अजून इन्व्हेस्टमेंट करायला लागलो. म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे खर्च मॅनेज करून एक ठराविक अमाऊंट मी आणि माझ्या पार्टनरने ठरवलेली की आपण एवढ्या अमाऊंटचं दर 1-2 महिन्याने आपण इक्विपमेंट घेऊया, कारण आपल्याला शेवटी वाढवायला पाहिजे इक्विपमेंट. हो, बरोबर. असं करून आम्ही ते वाढवलं. करेक्ट. तुला मॅनेज होतंय ते आता. आणि लॉकडाऊनमुळे तुला एकासाठी म्हणून की तुला थोडी मदतच झाली लॉकडाऊनमुळे. म्हणजे आपल्या असं झालं होतं की फिटनेस इंडस्ट्री पूर्णच आता शांत बसली आहे, हे आहे, पण त्यावेळेला काहीतरी क्रिएटिव्हिटी करून तू ते कंटिन्यू. निराश प्रॉब्लेम्स हे येतच राहणार आहेत. आज कोविड आला, उद्या काहीतरी अजून येईल, हे येतच राहणार आहे. दिस इज अनएंडिंग. म्हणजे मी आता 10-15 वर्ष जेव्हा बिझनेस केला तेव्हा मी अनेक प्रॉब्लेम्स बघितले आणि असं लक्षात आलं की प्रॉब्लेम्स हे कधी थांबणार नाही.
करेक्ट. आपणच त्याला ओव्हरकम करायचं बेसिकली. यू फाइंड आउट द ट्रिक्स ना, की काय करता येईल आपल्याला, हे करता येईल. सो देन ओनली यू कॅन सर्व्हाइव्ह. हा, तर तुम्ही डोकं चालवायला पाहिजे. नुसतं बसलात हाताशून की आता काय करायचं, तर कधीच होणार नाही. मग तुमच्याकडे सगळं जरी असलं तरी क्लायंट्स येणार नाहीत. पण ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग असा आहे की प्रॉब्लेम जेव्हा येतात तेव्हा आपण 2 प्रकारे निराश होतो. एक तर ऑफकोर्स पैशाच्या बाबतीमध्ये, पण दुसरा मेंटली पण आपण डिस्टर्ब होतो. बरोबर. मग त्यावेळेला आपल्याला घरचा सपोर्ट लागतो. हो. तुमचा बॅकग्राऊंड भलेही बिझनेसचा असू दे, पण फिटनेस हा बॅकग्राऊंड तुमचा कधीच नव्हता. बरोबर. मग जेव्हा तुझ्याकडे अशी कुठली परिस्थिती आली की आता सगळंच बंद आहे आणि निराशाजनक परिस्थिती आली, तेव्हा तुला घरनं सपोर्ट कसा मिळाला? घरनं सपोर्ट म्हणजे घरनं कसं होतं की मी व्यायाम करतोय वगैरे हे माहिती होतं. सो त्यांनी मला कधीच अडवलं नाही व्यायाम करण्यापासून, पूर्वीपासून. फक्त असं होतं की बिझनेस आणि तेव्हा माझं दोन्ही चालू होतं. पण हळूहळू जेव्हा मला ह्याच्यात या फील्डमध्ये एक रिस्पॉन्स मिळायला लागला चांगला, तेव्हा मी ऑटोमॅटिकली आता मी बिझनेसमधनं टोटल म्हणजे मला आता बाहेरून आता मी ह्याच्यातच फुल प्ले झालो, किंवा मला आता वेळच पुरत नाही. कारण की तुम्ही एकदा, आणि अजूनही मला या मोमेंटला मी काम केल्याचं मला फील येत नाही. हा जो फील आहे ना बेसिकली, की सकाळी 6 वाजल्यापासून आपण करतो, साधारण ट्रेनरची लाईफ ही सकाळी 6 ते पहिले 10-11, पुन्हा दुपारचा थोडा ब्रेक आणि पुन्हा संध्याकाळची. पण हे केल्यानंतर सुद्धा मला अजूनही असा फील येत नाही की मी काय काम करतो. बिकॉज यू लाईक इट, इट्स युअर पॅशन. सो मी ते, मला इन्स्पिरेशन तेच होतं की मी माझा वर्कआउट केला, की मला नैराश्य आलं की चला ओके मी पुशअप्स करतो, एक्झॅक्टली काहीतरी पुलअप्स करतो, ग्राउंड आहे जवळपास, सोसायटी आहे, राऊंड मारतो, समथिंग. मग त्यांनी मला इन्स्पिरेशन मिळायचं ना. एंडॉर्फिन्स एकदा तुमच्या बॉडीमध्ये आली की तुमचं ऑटोमॅटिक डोकं करायला लागतं. तुम्ही जेवढे बसून राहाल आणि हे करायला. पण घरनं तुला कोणी सपोर्ट केला? घरनं मला मेन बायकोनी सपोर्ट केला. आई वडिलांचा सपोर्ट हा ऑलवेज होताच, ते कधीच नाही म्हणत नाही. पण शेवटी जो पुश पाहिजे होता तो मला बायकोनी पुश केला. बायकोनी केला, भाऊ होता, सगळे कोणतरी लागतं. पण मेन मला पुश मिळाला तो बायकोकडनं मिळाला. सो तिने केला, आणि तिला पण आवड होती फिटनेसची. सो ती स्वतः एक क्लासिकल डान्सर असल्यामुळे तिला पण त्याचं थोडंसं एक हे आहे. आता तिने पण पुढे आता कोर्स केलाय, आणि आता आम्ही अजून एक स्टुडिओ आफ्टर 2 इयर्स नंतर आता चालू केलाय, आणि तो स्टुडिओ आता कम्प्लिटली ती बघते. स्वतः तिने पण कोर्सेस केलेत, आणि स्वतःच ती टीचर होती स्कूलमध्ये, मग ती स्विच ओव्हर करणार आहे की? तिने स्कूलचा जॉब 8 ते 10 वर्ष केला, आणि आता हे ऑल्सो टीचिंगच आहे ना. एक्झॅक्टली. सो हे स्विच करताना तिला असं लक्षात आलं की हे पण टीचिंगच आहे. सो मी ऑलरेडी टीचरचा जॉब करते, सो हे मला शिकवायला आवडेल. सो ती म्हणते मी अजून टीचिंग फील्डमध्येच आहे. सो आता नाव तिने स्विच केला, आणि नाव शी इज कम्प्लिटली इन टू फिटनेस. ग्रेट. सो आता दोघे करतोय माउंटन फिट हब. अच्छा, तू मगाशी म्हणाला की तू ऑनलाईन मार्केटिंग करतोस. येस. मग तुझं प्रिंटिंग वगैरे सुद्धा काही असतं? नाही, मी प्रिंट मीडिया काही वापरत नाही. मी फक्त सोशल मीडिया वापरतो. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप एवढ्या प्लॅटफॉर्म्सवरती सध्या सफिशियंट असतं. काही आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही ॲक्टिव्हिटीज करतो, तायकांदो वगैरे वगैरे, जे काही मी कोच अपॉइंट केले जे घेतात त्यांना मला काही पोस्टर्स वगैरे करायला लागतात, जे आम्ही शाळांमध्ये किंवा काही संस्थांमध्ये वगैरे लावतो. पण ते सोडलं तर बाकी प्रिंट मीडियाची एवढी गरज नाही पडत. आता एक प्रश्न असा आहे की तुझ्या स्टुडिओमध्ये जे ट्रेनिंग करायला येतात क्लायंट, त्यांचं साधारणतः एज ग्रुप काय असतं? माझ्याकडे साधारण 10वी झालेले, म्हणजे 14-15 वर्षापासून ते 70-75 वर्षापर्यंतचे लोक येतात. अशा ऑल एज ग्रुप आहे साधारण. म्हणजे मिडल एज ग्रुपचा पण भरपूर आहे. म्हणजे ऑल एज ग्रुप्स माझ्याकडे आहेत. म्हणजे रिहॅबचे पण ते आता जे 60चे 70चे असतात, जे फिअरवाले असतात की आता माझे गुडघे दुखतायत, हे दुखतायत, पण त्यांनाही आता कॉन्फिडन्स आलाय की आपल्याला करायला पाहिजे. सो ते त्यांच्या एका बेसिक इंटेन्सिटीने आता ऍटलिस्ट त्यांची लाईफमध्ये, पुढच्या लाईफमध्ये मोबिलिटी राहावी नीट, या हेतूने ते व्यवस्थित वर्कआउटला येतात. बरं, आता तुझा सध्या तरी हा एक स्टुडिओ आहे, आणि एक तू पाईपलाईन मध्ये आहे, चालू केलास? अजून एक चालू आहे आमचा बिबेवाडीला, तो आहे स्टुडिओ. आणखीन फ्युचर प्लॅन्स? म्हणजे आम्ही आता पुण्यात अजून किती, शेवटी असं आहे ना, जागेची ऑपॉर्च्युनिटी फार मेन असते. म्हणजे नॉलेज आपण तर मेन आहेच आहे, पण जागा अवेलेबिलिटीवर सगळं असतं. सो त्याच्यासाठी मी कुठे कशाच्या मागे पळत नाही बेसिकली. म्हणजे आय एम नॉट गोईंग आफ्टर सक्सेस, की सक्सेस विल कम आफ्टर यू. तुम्ही जर का चांगलं शिकवत असाल तर ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येईल. म्हणजे मला ऑपॉर्च्युनिटीमध्ये आल्या पण होत्या 1-2 की आमच्याकडे आहे. पण असं होतं की मी पर्सनली जोपर्यंत मला 100% कॉन्फिडंट वाटत नाही तोपर्यंत मी कुठली गोष्ट करत नाही. म्हणजे उगाच ऑपॉर्च्युनिटी आली म्हणून लगेच उद्या चालू करायचं असं मी नाही करत. मी त्याच्यावर अभ्यास करतो, चांगलं ते नीट सेट करतो, आणि ते नाही करतो. सो लेट्स सी, लाईफमध्ये अजून ऑपॉर्च्युनिटी येत राहतील, तेव्हा मी ती ठरवीन, त्या मोमेंटला मी ठरवीन, असं आहे. बरं. सो खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि असं वाटलं की आणखीन पण विद्यार्थ्यांनी आमच्या पुढे जाऊन ह्या गोष्टी करायला हव्या. कारण स्वतः बिझनेस म्हणजे आपण बनतो तेव्हाचं जे फील असतं का, असं आहे बेसिकली की जेव्हा आपण
ट्रेनर म्हणून काम करतो एखाद्या जिम मध्ये, पण जेव्हा आपण स्वतःचा काहीतरी सुरू करतो व्यवसाय, तेव्हा जो आपल्या घरातल्या दृष्टिकोनात जो एक रिस्पेक्ट असतो किंवा तुम्हाला जो काही जे बघण्याचा अँगल असतो लोकांचा, तो कम्प्लिटली चेंज होतो. बरोबर. सो म्हणून आम्ही ही सिरीज ऍक्च्युली सुरू केलेली आहे की तुम्ही अद्वैत सारखे आमचे अनेक विद्यार्थी आहेत, पुढे आणखी विद्यार्थ्यांचे व्हिडिओज येतीलच, ते तुम्ही पहा आणि ह्यांच्यापासून तुम्ही इन्स्पिरेशन घेऊन स्वतःचा काहीतरी सुरू करा आणि तुमचा पुढचा व्हिडिओ असू देत, ही माझी इच्छा आहे. सो अद्वैत, थँक्यू सो मच, तुझा एवढा वेळ काढला आणि आम्हाला इंटरव्ह्यू दिला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.